यानंतर जाणार आहोत नांदेडमध्ये। नांदेड जिल्ह्यामध्ये यंदा कमी पाऊस झाला आणि त्यामुळे अनेक गावांमध्ये आताच पाणी टंचाई निर्माण झाली आहे। मुखेड तालुक्यामध्ये अनेक गावं, वाड्या, तांड्यांवर पाणी टंचाई मोठ्या प्रमाणावर तीव्र झाली आहे। पाहूया यावरचा एक रिपोर्ट। मुखेड तालुक्यातल्या आबादीनगर तांडा इथली ही दृश्य आहेत। या तांड्यावरील लोकांना पाण्यासाठी 2-2 किलोमीटरपर्यंत पायपीट करावी लागते। तांड्यापासून 2 किलोमीटर अंतरावर असलेल्या सरकारी विहिरीतून त्यांना पाणी आणावं लागतं। या विहिरीशिवाय सध्या पाण्याचा दुसरा कोणताच स्रोत इथं नाहीये। ही विहिरी आता आटू लागली, त्यामुळं जीव धोक्यात घालून इथून पाणी काढले जाते। पाणी नाही सर, पाण्याची खूप त्रास आहे आम्हाला। कुठून भरता आता 12 हिरीला चालल्या तर हिरीत बी पाणी नाही, टँकर बी यायला तयार नाही। आणि हे 3 महिने झाले टँकर चालू आहे तर आम्हाला घोडवर पाणी नाही। आमचं सरपंच कोणी आमच्याकडे लक्ष द्यायला सर। कुठलं बी असंच मागून कुठलंही वाटाला, काल वाटावर चालली होती एक टँकर, तिथं पाया पडून एक घेतलो घागर, हात जोडून घेतलो, एक घागर दिले। पाणीच नाही सर, कुठं जा पाणी प्यायला, कुठं आणा, विहिरीतही पाणी नाही। पाहुणा आलं तरी तांब्यावर पाणी भेटत नाही आमच्याजवळ। यंदा ऐन पावसाळ्यातही ही स्थिती होती, पण दुर्दैवाने इथं टँकर पुरवले जात नाहीत। टँकरची मागणी वारंवार म्हणजे 15 दिवसाला अर्ज चालूच आहे आमची। आम्हाला कसं आहे 15 दिवसाला महिन्याला अर्ज द्यावं लागते। उपोषण केले किंवा रस्ता रोखल्याशिवाय टँकर देत नाही। गेल्या 10 वर्षापासून मुखेडमध्ये पावसाचं प्रमाण कमी झालंय, त्याने इथली दुष्काळी स्थिती गंभीर होत चालली। शेती नापीक झाल्यानं रोजगार नाही आणि त्यामुळं स्थलांतराचा प्रश्न गंभीर होत चाललाय। एक तर हा पाण्याचा एक 10 वर्षापासून खूप त्रास आहे। त्याच्यानंतर शेतीवाडी ज्यांना आहेत त्यांना तर शेतीमध्ये पीक वगैरे पाणी काही नाही, दुष्काळ पडला त्याच्यामुळे। त्यासाठी हे जे लोक आहेत 75% आबादीनगर वस्तीमधले बाहेरगावी, कोणी कर्नाटक, कोणी आंध्रा, कोणी पुणे, कोणी मुंबई, अशा प्रत्येक राज्यामध्ये गेलेले आहेत। टंचाई निवारणाच्या घोषणा सरकार आणि प्रशासनाकडून केल्या जातात, पण प्रत्यक्षात त्यावर काम होताना दिसत नाही। हेच या तांड्यावरील स्थितीवरून दिसतंय। मुजीब शेख, न्यूज 18 लोकमत, नांदेड।